नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर या भागामध्ये क्वेश्चन टॅग, त्यालाच आपण टेल टॅग असंही म्हणतो, ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट गांभीर्याने घ्यायची आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग हा प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 2 मार्काला प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, आणि एकदम साधा आणि सोपा आहे. समजून घेतलं तर तुम्हाला 2 मार्क ते 100% हक्काचे आहेत. ठीक आहे, तर लक्ष द्यायचं इकडे. ॲड अ क्वेश्चन टॅग तयार करत असताना किंवा ॲड अ क्वेश्चन टॅग बनवत असताना आपल्याला नेमक्या कोणत्या बाबी पाहाव्या लागेल. तर लक्षात ठेवायचं, एकदम फक्त आणि फक्त मोजके 5 नियम आहेत. ते 5 नियम तुमच्या लक्षात आलं की ॲड अ क्वेश्चन टॅग तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता बघा, पहिला नियम काय सांगतो, दिलेलं वाक्य जसे येत तसे लिहा आणि स्वल्पविराम द्या. स्वल्पविराम म्हणजे या पद्धतीनं दिलेलं वाक्य आहे जसे तसं लिहायचं आणि स्वल्पविराम द्यायचा. नियम नंबर 2 काय सांगतो, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब जर असेल तर ते घ्या, जर नसेल तर काय करायचं आहे, वाक्यातील काळानुसार, ते वाक्य कोणत्या काळात आहे त्या काळानुसार टू डू ची रूप वापरायची आहेत. आपण पाठीमागे पाहिले टू डू ची रूप डू किंवा डज, आणि साध्या भूतकाळामध्ये डीड वापरायचं आहे. ठीक आहे, नियम नंबर 3 काय सांगतो, दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, आणि दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करा. ठीक आहे, नियम नंबर 4 काय सांगतो आपल्याला, नॉटचं जे संक्षिप्त रूप आहे ते एनटी अशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा नियम नंबर 5, दिलेल्या वाक्यातील कर्त्याला अनुसरून, समजा सीमा असेल तर इकडे सी येणार, इकडे राज असेल तर इकडे ही येणार. म्हणजे दिलेल्या वाक्यातील कर्त्याला अनुसरून सर्वनामी करता वाक्याच्या शेवटी लिहायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. हे लक्षात ठेवायचं. 5 नियमामध्ये आपला ॲड अ क्वेश्चन टॅग आहे आणि तो आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता एक लक्ष द्यायचं इकडं. बघा, हा तक्ता आहे तुमच्या समोर, बरोबर आहे. यामध्ये जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असेल, तर मग जर समजा दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर मग ते नकारार्थी करताना कोणता बदल होतो. जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर एम आले असेल तर इकडे आरंट येणार, म्हणजे नकारार्थी वाक्य. इथं जर समजा इज असेल तर इकडे इजंट, वॉज असेल वॉजंट, आर असेल आरंट, वेअर असेल वेअरंट, शाल असेल शांट, विल असेल वोंट, हॅव असेल हॅवंट, हॅज असेल हॅझंट, हॅड असेल हॅडंट, कॅन असेल कांट, कुड असेल कुडंट, वुड असेल वुडंट, मे असेल मेंट, मस्ट जर असेल तर इकडे मस्टंट, शुड असेल शुडंट, युज्ड टू जर असेल तर युज्डंट किंवा डिडंट. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य नकारार्थी करताना हे वापरायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण असेल कोणाला तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. पण लक्षात ठेवायचे फक्त 5 नियम आहेत. दिलेले वाक्य जसे तसे लिहा, स्वल्पविराम द्या, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्या, नसेल तर टू डू ची रूप वापरा. टू डू ची रूप साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज, आणि साध्या भूतकाळामध्ये डीड. नियम नंबर 3, वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी बनवा, नकारार्थी असेल तर होकारार्थी बनवा. नियम नंबर 4, नॉटचं संक्षिप्त रूप एनटी असे लिहिणार आहे, आणि सगळ्यात शेवटी वाक्यातील कर्त्याला अनुसरून सर्वनामी करता वापरायचा, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता आपण लगेच आपण एक्झाम्पल उदाहरण पाहतोय. ठीक आहे.